नमस्कार मंडळी. मागच्या वेळेला मी एका खूप वयस्कर माणसाच्या श्राद्धाबद्दल बोललो होतो. असाच एक प्रश्न एका बाईंनी मला विचारलाय. त्या बाई असं म्हणतात की आमच्या घरात सगळे नास्तिक आहेत. म्हणजे आमच्या घरात नास्तिक ह्या शब्दाचा अर्थ फार वेगळा होतो, पण त्या असं म्हणतात की आमच्या घरात कोणी काही देवाचं काही करत नाही. म्हणजे कोणी हात जोडत नाही, कोणी देवाला जात नाही, किंवा आमच्याकडे हा प्रकार काही नाहीये. पण मला असं वाटतं की माझ्यावर संस्कार असे घरातले घडलेले असल्या कारणाने मला असं वाटतं की मी काहीतरी करावं. आता तिची जिद्द किंवा तिची ओढ किंवा तिचा गोडवा किंवा तिला वाटणारी आस्था, तिला वाटणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत की आपण हे करायला पाहिजे, संस्कार, हे तिला वाटणं ह्या वयात सुद्धा तिला वाटणं. आता त्यांचं वय काहीतरी 70 का 72 असं काहीतरी त्यांचं वय आहे, आणि त्या वयात सुद्धा त्या बाईला वाटतं की आता मी काही करावं का. तर म्हणलं तुम्हाला काय असं वाटतं. ते म्हणले एक गोष्ट अशी आहे की माझे मिस्टर गेलेत की ज्यांचा कधी देवावर विश्वास नव्हता, त्यांचा कर्तृत्वावर विश्वास होता, तेव्हा ते आता नाही आहेत. ते जाऊन पण आता जवळ 5-6 वर्ष झाली. माझ्या मुलीचं लग्न झालं, ती पण आता इथं नाहीये, ती पण दिल्लीमध्ये राहते. माझा मुलगा आहे, तो परदेशात सिंगापूरला राहतो. आता मी इथे एकटी आहे. तर मला असं वाटतं की मी काहीतरी देवाचं करायला पाहिजे घरामध्ये. मग काय करायला पाहिजे, तर मला असं वाटतं सप्तशती वाचावी, मी रुद्राभिषेक करून घ्यावा, श्रीसुक्ताचे पाठ करावेत, पुरुष सूक्ताचे पाठ करावेत, विष्णू सहस्रनाम करून घ्यावं. असं त्यांना बरंच वाटतं. काय काय गोष्ट अशी आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की तिला वाटणं खूप कौतुकास्पद आहे. हो, कोणालाही वाटणं ह्या वयात ठीक आहे. म्हणजे तुमचं वय 20-25 आहे आणि त्यात वाटलं तर उत्साह असतो दांडगा. पण आता ह्या वयामध्ये असा उत्साह दांडगा आणायचा आणि ते करून घ्यायचं, तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला हे सगळं जमणार आहे का. तर ते म्हणले की मी प्रयत्न करून बघते. मग त्यांना मी काही लोकांची नावं सुचवली की तुम्ही यांना जाऊन भेटा, ह्या गोष्टी सगळे करतात, तुम्हाला काही मिळालं तर बघा. पण त्यांच्यानंतर असं लक्षात आलं की हा सगळा जो एखादी गोष्ट करायची तर फापट पसारा खूप मोठा आहे. म्हणजे हा शब्द फापट पसारा हा चुकीचाच आहे. पण आता रुद्र करायचं म्हणलं तर मग ती पिंड ठेवणं आलं, मग ती माणसं बोलवणं आली, मग ते घरामध्ये सगळं पाळणं आलं, श्रीसुक्त करायचं म्हणलं तरी देवीचं सगळं फोटो ठेवणं आलं. बराच मोठा पसारा असतो त्याच्यामध्ये, की सगळं ते करावं लागतं. आणि मग त्याप्रमाणे ते नाही झालं तर मनाला ते रुजत नाही. मला असं वाटतं एखादी गोष्ट करताना करायची असेल तर शास्त्रोक्त आणि पूर्णपणे छानपैकी करा. अर्धवट करण्यात काही मजा नाही, समाधान मिळत नाही. मग त्या बाईंना म्हटलं की तुम्ही काय करणार आहात, तर ते म्हणले मी करेन. आपण सुरुवात म्हणलं आपण श्रीसुक्तापासून सुरुवात करू. मग मी त्यांना मदत केली आणि त्यांच्याकडे श्रीसुक्ताचा पाठ आम्ही केला. त्या बाईंना खूप बरं वाटलं, छान वाटलं त्यांना. पण नंतर त्या मला एकदा हळूच म्हणल्या की हे सगळं परवडण्यासारखं नाही हो मला. म्हटलं का हो असं तुम्ही म्हणता. म्हणे आता एवढं श्रीसुक्ताचा पाठ मी केला, तुम्ही एवढ्या लोकांना बोलवलं, सगळे आले, म्हणजे मला जास्त पैसे द्यावे लागले नाहीत कोणाला, पण खर्च खूप झाला. हा प्रत्येक गोष्टीचं करायचा वेळ आली तर असं माझ्याकडनं जमणार नाही. तुम्ही नाही केलं तर चालेल का. म्हटलं प्रश्न तुमचा आहे, उत्तरे तुम्हीच मला देत आहे. आता तुम्हीच ठरवायचंय की पुढच्या सगळ्या गोष्टी मी करायच्यात की नाही. वाटणं, असणं, वाटणं, करणं हे खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर मला असं म्हणायचं की तुमचा उत्साह दांडगा आहे पर्यंत सगळं मान्य आहे. उत्साहाची पूर्तता करणं असं पाहिलं तर खूप अवघड आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला जर वाटतं की पुरुष सूक्त वाचावं तर पोथी घ्या, तुमच्या तुम्ही घरी वाचा. रुद्र तुम्हाला म्हणायचंय, कॅसेट मिळतात, ऐका. विष्णू सहस्रनाम करायचंय, कॅसेट मिळते, ऐका. तुम्ही ह्या गोष्टी ऐकू शकता. घरामध्ये शांत बसून तुम्ही हे करू शकता. त्यासाठी या लोकांना बोलवा, त्या लोकांना बोलवा, एवढी माणसं गोळा करा, हे करायची काही गरज नाही. वाटतंय ना तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी करा. पण मला असं म्हणायचं की इतके दिवसात कधी काही झालं नाही, आता करून काय म्हणजे तुमचा उद्देश काय मला माहित नाहीये. पण तुम्हाला करायचं असेल तर जरूर करा, माझं काही म्हणणं नाहीये. पण सांभाळून करा वय बघता. तर
अशी काही लोक आहेत की पूर्वी त्यांच्या घरामध्ये कोणी काही करत नव्हतं. काही लोकांचा विश्वास नाहीये देव ह्या शब्दावरती, की देव असतो का, तो काही करतो का, किंवा असं काही आहेत का की जेणेकरून इफेक्ट होतो वगैरे, असं बरंच काही काही आहे. पण ती लोक बाजूला गेल्यानंतर जी जुनी लोक काही आहेत की ज्यांना ह्याबद्दल असं वाटतं, ती लोक पुन्हा उत्साहाने तयार होतात, असं काही करायचा प्रयत्न करतात. म्हणजे मला असं वाटतं हा प्रत्येकाच्या भावनांचा प्रश्न आहे. ज्याला वाटेल त्याने ते करावं, हरकत काहीच नाहीये. मिळणार भरपूर काही आहे, वाया काहीच जात नाही. आज ना उद्या त्याचं फळ नक्की मिळेल. बघा, तुम्हाला जसं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही करा, आणि जे काय होईल ते मला सांगा, तुम्हाला काय फायदा झाला. तोपर्यंत नमस्कार. भेटूया अजून एका वेगळ्या विषयामध्ये. तोपर्यंत मे नाही, काजूची उसळ खायला या आमच्याकडे. सुरू झालंय आता. चला.